नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी 19 मे 2025 रोजी GMC कोल्हापूर या ठिकाणी परीक्षा दिलेली होती आणि बरेच विद्यार्थी या परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेमध्ये होते। त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी 45% पेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत त्यांची यादी जी आहे ती मित्रांनो यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। तर बघा, जी काही परीक्षा झालेली होती राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर या ठिकाणी परीक्षा जी झालेली होती त्याचा निकाल मित्रांनो बघा, ह्या ज्या काही 3 वेबसाईट देण्यात आलेल्या आहे या तिन्ही वेबसाईटवरती याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। तर आपण काय करायचं आहे, वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर बघा, ही kollapur.gov.in ही जी वेबसाईट आहे बघा, इथं मोरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला नोटीस आणि अनाउन्समेंटमध्ये जायचं आहे आणि अशा पद्धतीच्या नोटीस तुम्हाला तिथं मित्रांनो पाहायला मिळणार आहे। तुम्ही ज्या पोस्टसाठीचा अर्ज भरलेला होता, ज्या पोस्टसाठी जी तुम्ही परीक्षा दिलेली होती त्या ठिकाणी पाहायचं आहे। बघा, इथं कोणतीही पोस्ट ओपन करा। आता मी इथं शिपाई या पदाचा रिझल्ट ओपन केलेला आहे आणि बघा, या ठिकाणी ज्या मित्रांनी परीक्षा दिलेली होती आणि 45% पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत त्यांची इथं जी यादी आहे ती फायनल यादी मित्रांनो जाहीर करण्यात आलेली आहे। ही यादी तुम्ही पाहू शकता, IBPS कडून ही डिक्लेअर करण्यात आलेली आहे। ही कोल्हापूरची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आणि आपण पाहायचं आहे की इथं आपलं नाव आलेलं आहे का, आपल्याला कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क मिळालेले आहे, आपला स्कोर काय आहे आणि याच्यावरून मित्रांनो तुम्हाला ठरवता येणार आहे की सगळ्यात हायेस्ट स्कोर कितीचा आहे। बघा, परीक्षा जी झालेली होती ती आपली 200 मार्काची परीक्षा होती। त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन कशा पद्धतीने विचारलेले होते त्याचा इथं सारांश दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये टॉपचा जो स्कोर आहे तो टॉपचा स्कोर देखील दिलेला आहे। तुम्ही इथं पाहू शकता, इथं तुमचा रोल नंबर वगैरे दिलेला आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट वाईज किती मार्क पडलेले आहेत। तर इथं बघा, 200 पैकी 164 मार्क जे आहेत ते शिपाई या पदासाठी हायेस्ट मार्क आहे आणि त्या विद्यार्थ्यांना किती कशा पद्धतीने प्रत्येक सब्जेक्टमध्ये मार्क आहेत तेही इथं देण्यात आलेला आहे। आपण आपला जो स्कोर आहे तो स्कोर पाहू शकता। तर बघा, इथं जे काही मार्क दिलेले आहेत ते कास्ट कॅटेगरीनुसार मार्क दिलेले आहे। तर तुम्ही ज्या कॅटेगरीमधून येता त्याचा हायेस्ट किती आहे ते तुम्ही पाहू शकता। तर बघा, इथे एक मी तुम्हाला टेंटेटिव्ह ही जी काही लिस्ट आहे ती लिस्ट दाखवत आहे। ही फक्त शिपाई पदाची आहे। तुम्ही इथं पाहिलं तर सर्व जे काही जेवढ्या पोस्ट आलेल्या होत्या 9-10 पोस्ट त्या ठिकाणी होत्या, त्या सर्व पोस्टचा इथं तुम्हाला काय मिळणार आहे, रिझल्ट पाहायला मिळणार आहे। आता बघा, शिपाई हॉस्पिटलसाठीचं होतं त्याचाही रिझल्ट तुम्हाला मित्रांनो इथं पाहायला मिळणार आहे। त्याचीही लिस्ट इथं तुम्हाला देण्यात आलेली आहे। बघा, हॉस्पिटलसाठीचं पण मेरिट कशा पद्धतीने लागलेलं आहे। 200 पैकी इथं 160 मार्क मिळालेले आहेत हायेस्ट। तुम्ही खाली खाली जसं स्क्रोल करत जाल तसं तसं ज्याचा कमी स्कोर आहे ते विद्यार्थी इथं देण्यात आलेले आहेत। कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना किती मार्क मिळालेले आहेत हे इथं सगळं डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे आणि जे काही तुम्हाला शॉर्ट फॉर्म वापरलेले आहेत त्याचं इथं लॉंग फॉर्म दिलेला आहे की ते कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत, कशा पद्धतीने आहे तेही इथं दिलेलं आहे। तर बघा, ज्या विद्यार्थी मित्रांनी इथं चांगला स्कोर केलेला आहे त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन आणि ज्यांचा स्कोर कमी झालेला आहे अशा विद्यार्थी मित्रांनी देखील काळजी करण्याचं कारण नाही। मित्रांनो, तुम्हाला अशाच पद्धतीच्या आणखीन ज्या काही एग्जाम येणार आहेत त्या एग्जामची तयारी चांगल्या पद्धतीने करायची आहे आणि आपण ही परीक्षा द्यायची आहे। निश्चितच मित्रांनो तुम्हाला यश हे मिळणार आहे आणि ज्या काही गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या भरती येत असतात त्या भरतीची जाहिरात असू द्या किंवा त्या भरतीची तयारी असू द्या, फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर मित्रांनो तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।